मालिकेत आज आपण बघणार आहोत दुष्यंत भर उन्हात गाडा ढकलत कृष्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येत असतो. आता इकडे बाळजाबाई जयकांत आणि मैनावतीला म्हणते, पूजा हीच दुष्यंतची प्रेयसी आहे हे जर मला आधी माहीत असतं ना तर ह्या पुरीला मी या घराची पायरीसुद्धा चढू दिली नसती. जयकांत टोमणा देतच म्हणतो, असं काय? आणि तुम्हासनी तिच्यावर शंका बी नाही आली काय? कमालच झाली म्हणायची. नाही म्हणजे इतकी मोठी गोष्ट तुमच्या डोळ्यातून निसटली हे आमासनी तर काय खरं वाटत नाही. मैनावती म्हणते, बाळजाबाई कशा पाहिलं लपवायलाय समज ते बी आमच्यापासनं. बाळजाबाई म्हणते, हे बघ मैनावती, माझ्याशी तोंड लढवू न ग. आता एवढ्यातच तिथे पूजाची आई म्हणजे सावित्री येते. सावित्री जोरजोरात ओरडत असते, ए पूजे, ए पूजे. सावित्री बाळजाबाईला म्हणते, माझी पूजा कुठं आहे? तिची याददास्त परत आली ना व? बाळजाबाई म्हणते, ए उगाच वरडू नगस, तुझी पूजा वर आहे, जा वरती. दुष्यंत आता कृष्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. दुष्यंत थरथरलेल्या आवाजात डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर, गाडीनं उडवलं माझ्या कृष्णाला, प्लीज वाचवा ना तिला. डॉक्टर कृष्णाला ICUमध्ये घेऊन जातात. इकडे सावित्री वर येऊन पूजाची गळाभेट घेते आणि तिचं खूप कौतुक करत असते. सावित्री म्हणते, पूजे, तू लय भारी ॲक्टिंग केलीस ग, तू सिनेमात असायला पाहिजे होती. पूजा म्हणते, आई अगं हळू बोल, नाही तर इथंच माझा सिनेमा होईल. सावित्रीला कधी नव्हतं ते एवढं सगळं आलिशान घर बघायला मिळालेलं असतं. सावित्री गादीवर लोळत असते. दुष्यंत कृष्णाला ICU रूमच्या बाहेरून खूप उदास नजरेने बघत असतो. दुष्यंत स्वतःलाच दोष देत असतो. दुष्यंत म्हणत असतो, जर मी हे वेळीच कृष्णाला सांगितलं असतं तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती. माझ्यामुळं झालंय सगळं. जर कृष्णाला काय झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. इकडे आढळराव बाळजाबाईला म्हणत असतात, दुष्यंत काय अजून माघारी आला नाही. आता आमासनी असं वाटायलंय दुष्यंत कृष्णेची समजूत काढून तिला माघारी घेऊन येतोय की काय. असं म्हणल्यावर बाळजाबाई आढळरावांकडे रागात बघते. आढळराव म्हणतात, असं रागवायला काय झालं? मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली. आणि तसं बी ज्या नात्यामध्ये खरं प्रेम असतं नवं त्या नात्यातला राग, रुसवा फुगवा फार जास्त काळ टिकत नसतोय. असा टोमणा मारून आढळराव तिथून निघून जातात. इकडे डॉक्टर कृष्णावर उपचार करत असतात. दुष्यंत बाहेर रडत बसलेला असतो. आता बाळजाबाई पूजेच्या रूममध्ये येते आणि तिला म्हणते, दुष्यंत आज सकाळपासून कृष्णेच्या मागं गेलाय, अजून नाही आला. आता डॉक्टर दुष्यंतला सांगतात, डोक्यात खूप मार लागल्यामुळे पेशंटचे पुढचे 48 तास खूप क्रिटिकल आहेत. जर त्यांना शुद्ध नाही आली तर कदाचित त्या कोमामध्ये जातील. हे ऐकल्यावर दुष्यंतला हापकीच बसते. दुष्यंत खूप घाबरलेला असतो. दुष्यंत आता बाळजाबाईला फोन लावतो. बाळजाबाई म्हणते, अरे दुष्यंत, कुठं आहेस तू? सकाळ धरणं बाहेर पडलाय आणि कृष्णा कुठं आहे? दुष्यंतच्या तोंडून शब्दच फुटत नसतात. दुष्यंत दबलेल्या आवाजातच बाळजाबाईला म्हणतो, आई, कृष्णाचा ॲक्सिडेंट झाला आहे ग. कृष्णा खूप सिरियस आहे. मी काय करू मला काय समजतच नाही. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत तू काळजी करू नको, मी आले तिथं, मी आलेच लगे. पूजा आता बाळजाबाईला म्हणते, कृष्णाचा ॲक्सिडेंट? त्या कृष्णाला घरातून बाहेर काढायचं होतं, जगातून नाही. सावित्री म्हणते, मरू दे ग भिक्कारडी, ती मेली तर मी गाव जेवण घालीन. दुष्यंत हॉस्पिटलमध्ये एकटाच विचार करत बसलेला असतो. आता बाळजाबाई तिथं आल्यावर दुष्यंत लगेच बाळजाबाईच्या गळ्यात पडून रडतो. म्हणतो, आई, हे सगळं माझ्यामुळं झालं ग. बाळजाबाई म्हणते, शांत हो बाळा, रडू नको. कशी आहे कृष्णा? तिला जास्त लागलं तर नाही नवं? दुष्यंत बाळजाबाईला कृष्णाकडे घेऊन जात असतो. एवढ्यातच आता सिस्टर त्याला हाक मारते आणि म्हणते, दुष्यंत सर, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. दुष्यंत आता डॉक्टरांकडे जातो. बाळजाबाईसाठी ही संधी चालून आलेली असते. बाळजाबाई लगेच कृष्णाजवळ येते. बाळजाबाई कृष्णाकडे बघून म्हणते, एवढा मोठा अपघात होऊन बी तू अजून जिवंतच आहे. मला वाटलं तुझं रामनाम सत्य झाला असेल, पण अजून बी तुझी धडपड चालूच आहे वय. बाळजाबाई म्हणते, तुझ्यासाठी माझ्या दुष्यंतच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या दुष्यंतच्या शेजारी उभा राहायची लायकी पण नाही तुझी, आणि तू दुष्यंतसाठी एवढी महत्त्वाची झालीस. मला हे नाही बघवणार. कपटी बाळजाबाई आता कृष्णाच्या ऑक्सिजन नलिकेवर पाय देते आणि कृष्णाचा ऑक्सिजन बंद करते. कृष्णाचा जीव गुदमरू लागतो. ती तडपडायला लागते. इकडे डॉक्टर दुष्यंतला सांगत असतात की जर पेशंटला इथं बरं नाही वाटलं तर तिला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. दुष्यंत आता डॉक्टरांशी बोलून लगेच कृष्णाकडे यायला निघतो. पण
आता परत एकदा नर्स त्याला थांबवते आणि म्हणते, दुष्यंत सर, ही डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिलीत, ती प्लीज बाहेरून घेऊन या. दुष्यंत आता औषध आणण्यासाठी बाहेर जातो. बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते, माझ्याशी वाकड्यात शिरत होतीस कृष्णे आणि गावात माझी जागा घ्यायला बघत होतीस. बाळजाबाई म्हणते, वेळोवेळी मला टक्कर दिलीस तू कृष्णे, माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या घरात घुसलीस, तेव्हाच तुझ्या आयुष्याची रेषा संपली होती, पण आज म्या ती माझ्या हातानं संपवते. कृष्णा अगदी पाण्याबाहेर मासा जसा तडपडतो तशी तडपडत असते. आता आढळराव साक्षात देवच बनून येतात कृष्णाचा जीव वाचवायला. दुष्यंत बाहेर औषध आणायला निघालेला असतो. आढळरावांना समोर बघून दुष्यंत यावेळी खूप भावूक झालेला असतो. त्यालाही माहीत असतं, आपला बाप आपल्याशी कसा जरी वागला तरी कृष्णाशी मात्र तो कायम चांगला वागत आलेला आहे, कृष्णाचं कायम रक्षण करत आला आहे. आढळरावांना सुद्धा कंठ दाटून आलेला असतो. दोघे बापलेक एकमेकांकडे मायेने बघत असतात. आढळराव आता वेळ न घालवता दुष्यंतच्या हातातली चिठ्ठी घेतात आणि त्याला खुणावतात, तू जा, मी औषधं घेऊन येतो. दुष्यंत आता लगेच कृष्णाकडे येतो आणि बघतो तर कृष्णा खूप तडपडत असते. दुष्यंत म्हणतो, आई हे काय? बाळजाबाई दुष्यंतला तिथं बघून खूप घाबरते. आता आढळरावसुद्धा तिथे येतात. आढळरावांची नजर अचानक बाळजाबाईच्या पायाकडे पडते. आता बाळजाबाई लगेच पाय बाजूला करते. दुष्यंत डॉक्टरांना बोलवतो. मित्रांनो, आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. दुष्यंत जयकांतला म्हणत असतो, जयकांत, तुला माहीत नाही मी कृष्णासाठी कितीही खडतर व्रत करू शकतो. बाळजाबाई म्हणत असते, ती बया तिकडं गॅसवर आहे आणि दुष्यंत असा वागायला आहे, ती जर जगली तर माझं काय खरं नाही. दुष्यंत गुडघ्यावर बसून हातावर दिवा घेऊन देवळाच्या पायऱ्या चढत असतो. तो देवाला म्हणतो, देवा प्लीज माझ्या कृष्णाला वाचव, जर तिला काय झालं तर मी जगू शकणार नाही.